शासनावर जी ही वेळ आलेली आहे एवढा बंदोबस्त उभा करण्याची आणि म्हणजे संबंध महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासाठी हीच वेळ यांच्यावर आली नसती। अगोदरच यांनी जर हा निर्णय घेतला असता योग्य ते पेपर संदर्भात तर आज ह्या भाडखाऊ सरकारवर ही वेळ आली नसती। हेच सांगायचं आहे मला। ते दादासाहेब भुसेंनी राजीनामा द्यायलाच पाहिजे। त्यांच्याकडून हे होत नाही, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। एवढ्या महाराष्ट्रातल्या संबंध मुलांचा आक्रोश अनवर व्हायच्या अगोदरच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। ह्या सरकारला हे जे जमत नाही त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे ह्या मंत्रिमंडळातल्या विस्थापित लोकांनी। आता आंदोलनात काही मागण्या चालू आहे, जसं MPSCचा पेपर ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन व्हायला पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्हायलाच पाहिजे, मागण्या मान्य व्हायलाच पाहिजे। 100% नाही झाल्या तर यांना विद्यार्थ्यांच्या म्हणजे काय होईल हे सांगू शकत नाही, आक्रोशाला सामोरं जावं लागेल। आता अभिजित डिपके यांनी म्हणाले की आता छत्रपती संभाजीनगर म्हणले मी काही जणांना दिल्लीला घेऊन जातो, तुम्ही दिल्लीला जासाल का? हो 100% जाणार आम्ही। तर तसे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आमचे नेते आलेले आहेत, स्टेजवरती आहेत। माननीय रविकांतजी तुपकर साहेब क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, ते संबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो शेतकऱ्यांसाठी। आम्ही जाणार, तिथं पण जाणार, त्यांना पाठिंबा देणार। इथं पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही बुलढाण्याहून येऊन पाठिंबा दिलाच आहे ना। हां, आणि तिथं पण जाणार आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही पाठिंबा देणार, रस्त्यावर उतरणार। काय जे केसेस झाल्या त्या आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे। काय दंडभेद यांनी मारलं, लाठीचार्ज केला, कुठल्याही पद्धतीत अत्याचार केला, आम्ही तयार आहे।